चॅनल. तर पिल्लू आहे, उठली आहे, दूध पिते. मग तुम्हाला मी बाहेरचं वेदर दाखवलं. एकदम भारी वाटते. आज पाऊस नाही आहे आणि वेदर एकदम मस्त झालं आहे. पिल्लू दूध पिते. मी आहे ना ते तिच्या कपड्यांचं जे स्टोरेज आहे ना ते अरेंज करते, कारण का पुरं बिस्कटलं आहे. म्हणजे कसं पण जे भेटते तसं ठेवण केली. सो आता त्याची आवर करते. पिल्लू ऑलमोस्ट उठले. पिल्लू आज दुपारी 2 वाजता झोपली ती, आता 5 वाजता उठली आहे. सो आज बघूया रात्री काय करते, कारण का ती जेव्हा सकाळी 9 वाजता उठलेली ना त्याच्यानंतर मी तिला झोपवलं नव्हतं. डायरेक्ट दुपारी 2 वाजता झोपवलं. सो आज बघूया रात्री झोपेल ती मे बी. तर तिला डायरेक्ट 12 वाजता झोपेल. तुम्हाला बाहेरचं परत एकदा वेदर दाखव. आणि आता बाहेरचं जे वेदर आहे ना ते बघा किती मस्त वाटतं. म्हणजे इतकं ढगाळ आहेत ना, ते इतकी मस्त वाटतात ना. आज असं वाटतं की कुठेतरी बाहेरच्या सिटीमध्ये बाहेरच्या कंट्रीमधले स्काय अगदी क्लिअर पांढरे शुभ्र आहे. सो मस्त वाटतं आज. ते पटकन अरेंज करते, कारण का ना सगळंच कसं तरीच हे झालं आहे. म्हणजे अरेंजच नाही नीट केलेलं आहे. जसं आलं तसं टाकलेलं आहे. आता हे पटकन अरेंज करते. पिल्लूचे कपडे मी डेली वेअरचे ना ह्याच्यातच ठेवते. सो आता पटकन हे अरेंज करते. पिल्लूचं दूध पिऊन झालं आहे. पिल्लू बोलली उचला, आणि हे सगळं असंच पडलं आहे. तिला घेतली आहे. झोपेत आहे ना ती अजून. दिसते पिल्लू. पिल्लू बघा. पिल्लू 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 एवढी हे झाली ना, ट्रेंड बोलू शकता, चांगलीच ती हे झाली. ती रडत असेल आणि आपण द व्हील ऑन द बस गो राऊंड अँड राऊंड गाणं बोलायला सुरुवात केली ना, ती नाचायला लागते. तिच्या मुवमेंट्स ती बरोबर करते. जरी रडत असते ना तरी ती हाताच्या ॲक्शन करते बरोबर ना. द व्हील्स ऑन द बस गो राऊंड अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड. द हॉर्न ऑन द बस गो पिप 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 पिप. हे सगळं आवरून झालं आहे. पिल्लू माझ्या हातात आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यात मी कसं अरेंज करते. ह्याच्यात सगळे पॅन्ट्स आणि रुमाल्स आहेत. ह्याच्यात पिल्लूचे डेली वेअरचे टी शर्ट आणि नाईट ड्रेस आहे. ह्याच्यामध्ये पिल्लूचे सगळे लोअर पॅन्ट आहेत जे बाहेर इथले इथे घालायचे, खाली राऊंड मारायला वगैरे गेलो की. आणि ह्याच्यात सगळे बाहेर जायचे कपडे, म्हणजे मार्केटमध्ये वगैरे असं जायचं आहे. फॅन्सी कपडे दुसऱ्या ठिकाणी ठेवून द्यायचं. आणि कालच्या ह्याच्यामध्ये सगळे शूवाल्या शीट आहेत आणि खाली माझ्या स्लिंग्स आहेत. बस असं काय अरेंज केलेलं आहे मी. सो आता मी पिल्लूला थोडंसं खाली सोडते. माझा हात. आता मी मे बी थांब, इकडे चालते. आता खाली जाऊ. हे सगळं रात्रीचं काढून ठेवलं आहे. खायला भरवेल ते रुमाल, ह्याच्या पॅन्टी शू गेले. आणि आता खाली जाऊ तेव्हा ही पॅन्ट घालेल, टी शर्ट हे झाडसून दे. फक्त हिची एकदा शुशू होऊन जाऊन दे, मग आम्ही खाली जाऊ. च आणि आता ती दूध पिलेली ती बॉटल ठेवून देते. हळू च एवढूसच पिली. चल ये. किचन तर माझं बघा. चल पिल्ला, चल ये. आश नाही, इकडे ये. आय सोना. पिल्लू चल. लुडबुडतोय, नुसता लुडबुडतोय. चला मॅट वगैरे टाकून प्लेइंग स्टेशन तयार करतो आणि भेटतो तुम्हाला. इश्पा बोलते की इश्पा बोलते काय कळत नाही. दाखल काय कळत. इश्बा बोलते. इश्बा. आमच्या घड्याळाला काय झालंय काय माहिती. अभि आता बाहेर आणि बाहेरचं मगाशी वेदर तुम्हाला दाखवलेलं आणि सडनली किती चेंज झालं बघा. वेदर सडनली चेंज झालं. तरी पण आम्ही आता खाली जाऊन छोटासा राऊंड मारून येऊ.
तुम्हाला मगाशी मी तिथला वेदर दाखवलेला आणि आता बघा कसं पुरं झालं. पाऊस पडेल की नाही पडेल माहीत नाही. पडला तर ठीक आहे, नाही पडला तरी पण ठीक आहे. पिल्लूची शू सगळं झालेलं आहे. सो फायनली आता आम्ही दोघे खाली जाऊन येतो पटकन. कारण का एकदा पाऊस पडला ना की मग परत जाता येणार नाही. आणि आता असं वेदर झालं असं वाटतं वीज कडकडेल वगैरे आणि कुकी घाबरून जाते मग. सो पटकन आम्ही आता जाऊन येतो दोघी. पिल्लूला घेऊन जाते आणि आल्यावरती तिला मग शेव देते. चला पटकन जाऊन येते. आणि बाहेर आणल्यावर ना ती जरा पण आता हात पकडायत ना हात सोडूनच हे करते. तिला मी कधीची बोलवत होती ये नाही, तिचं चालू होतं इकडे तिकडे बघणं. म्हणजे वरती आहेत ना पक्षी फिरत होते ना, सो ते बघत होती आणि इकडे तिकडे बघून तिची बडबड चालू होती. तिला कितीदा बोलली चल. आणि एंट्रन्समध्ये ना 2 गेट आहेत. मग तिला ना कुठल्या गेटमधून बाहेर जाऊनच ती ते बघत होती. मला ह्या साईडून जायचं होतं पण तिला तिकडून जायचं होतं. सो नंतर तिचा हात पकडला आणि तिला म्हटलं चल आता आपण बाहेर थोडंसं राऊंड मारूया. तरी पण ती ऐकत नव्हती. मग ती तिथेच थांबलेली. थोडंसं पुढे आल्यावर मग तिला तिचं खेळू दिलं आणि नंतर मग आम्ही थोडंसं फिरलो बाहेर. मग तिला थोडंसं वॉक करवलं आणि इथे डॉग होता म्हणजे आमच्या बिल्डिंगमधली चुटकी होती. सो ती तिच्याकडेच बघत होती. आणि आत्ता बाहेर आलो. आम्हाला वाटलं पाऊस पडेल पण नाही पडला. पुरं एन्व्हायरमेंट तसंच झालेलं, पुरं ब्लॅक झालेलं स्काय. पण काय आज पाऊस पडलाच नाही शेवटी. सो बिल्डिंगमध्ये किती वेळ आम्ही होतो, भरपूर वेळ होतो. जवळजवळ 5-10 मिनटं बिल्डिंगमध्येच गेली पिल्लूमुळे. इकडे तिकडे बघ, इकडे जा तिकडे जा. नंतर मग खाली एक राऊंड मारून आलो. एक सिंगल राऊंड मारला. परत रिटर्न येताना तिने मला उचलून घ्यायला लावलं कारण का आज खूप चालली ती. सो तिला रिटर्न येताना मग मी उचलून घेतलं आणि नंतर मग आम्ही बाहेर थोडंसं बिल्डिंगमध्ये फिरलो. झाले असते खाली जाऊन आलो. आता जरा किचनावरती कुकीचं कुकर वगैरे लावून घेते. 7 झालेत. पिल्लूला दिले मी शेवाळे दिले, गाठ्या काहीतरी आहे ते दिले. अरे रे 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 पडला त्याच्यात. खाली नीट बस ना, हिला बसवते. आणि पिल्लूला मी हे दिलंय ते खात बसेल ते. आणि सॉंग्स लावून दिले म्हणजे ती एंगेज आहे पुरी. कुकी तिथे बसल्या. आता मी पटकन एवढं सगळं आवरून घेते. पिल्लूला दिलं ना खाऊ त्याचं आहे. आता पटपट आवरून झालं. कॉफी लागले, कॉफी पिते मी. जस्ट आवरून झालं सगळं. दिवा पण लावला. पिल्लू आहे झोपली आहे म्हणजे अशीच लोळून गाणी बघते कारण का आता दमली चालून भरपूर चालली ती म्हणजे भरपूरच चालली आज. सो ती लोळून गाणं बघते. शेव पण खाल्ली मी. कुकीचा कुकर लावला आहे, बाकीचं आवरलं. आता थोड्या वेळाने तिला बनाना वगैरे फीड करेल आणि आता खेळू आम्ही. आणि मी माझी कॉफी एन्जॉय करेल आणि ब्लॉग पण अपलोड करायचं राहिलं आहे. जस्ट डाउनलोड झाला, आता पटकन अपलोड करते. इकडे जायचं, तिथे लाईट नाही आहे ना, वाकून बघते पण अजून काही गेले नाही. पण काळोखाला घाबरत नाही ती, जाते बिंदास्त. आता बघा कसं चाललंय आळस. का आलं हा काय अशी मस्ती बघा चालली. काय 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 आणि आता 8च्या दरम्यान मी तिला इथे बनाना फीड करते. एक अख्खा केळं देते. ती असं चावून नाही खात. तिला थोडंसं आपण आता हाताने भरवावं लागते. चम्मचनी ते जरा पण खात नाही. असं स्क्रॅम्बल टाईप केलं ना स्मॅश तर ती नाही काय. आपण हाताने भरवलं ना तरच खाते, नाहीतर मग ती थुकून देते केळं. सो तिला केळं भरवत होती. त्याच्यानंतर मग ती खेळत होती ती. आणि तिची चालण्याची पद्धत बघा. सध्या सडनली म्हणजे सध्या अशी तिची चालण्याची पद्धत झाली. 2 हात अशी पाठी ठेवते आणि चालते. कधी कधी तर 2 हात अशा हातात ठेवते आणि चालत असते. सध्या खूप म्हणजे वेगवेगळे टेक्निक्स, ट्रिक्स, ॲक्शन बोला ते सगळं ती फॉलो करत असते. इतकी चालते ना सध्या ती खूप म्हणजे जरा पण बसत नाही. तिचं चालणं चालूच असतं प्रत्येक मोमेंटला. म्हणजे ती जरा पण नाही ती बसत. मग तिला जबरदस्ती असं आपण झोपायचं कार्य आणि मग ती तेव्हा पण ती आपल्या पोटासोबत अंगासोबत असं खेळतच असते. जरा पण स्टेबल नाही राहत. जेव्हापासून चालायला लागली तेव्हापासून. आणि आता आहे ना इथे ती डॉग शो बघते त्याच्यामुळे तिचे एक्सप्रेशन आहेत ते चेंज होताना तुम्हाला दिसते. तिला आहे ना डॉग शो खूप आवडतो. खूप म्हणजे खूप. ती प्रत्येक डॉग शो म्हणजे डॉग्स तिला दिसले ना की तिची रिॲक्शन पुरी चेंज होते. सो इथे पण तसंच तिचं चालू होतं. मग तुम्ही बघते केळं खाता खाता पण ती एवढी मस्ती करते ना खूप. आणि हल्ली आहे ना खूप धडपडते ती. खूप म्हणजे खूप धडपडते.
तिला आणि चालायची जी स्पीड आहे ना ती एकदम जास्त असते तिची, एकदम स्लो नाही चालत. तिला आपण बोललो ना पकड 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 की एकदम धावत सुटते ती. सध्या असं तिचं रुटीन चालू आहे. आता नाही करत आहे. सध्या ही मॅट टाकले, ती मॅट मी धुतलेली आहे, चांगली स्वच्छ क्लीन केलेली आहे. म्हटलं ही खराब झाली ना की मग ही खराब झाल्यानंतर ही धुवून ती टाकेल, कारण की ह्याच्यावर शू वगैरे करते ना ती, मग त्याच्यामुळे लगेच खराब होऊन जाते. 2-3 दिवसांनी 3-4 दिवसांनी म्हणजे 1 आठवडा पकडून घ्या, 1 आठवड्याने मी धुते ही मॅट. शू करते ह्याच्यावर, मग ती आधी मी कापडाने पुसते आणि नंतर मग मी ह्याच्याने पुसते, वाईप्सने पुसते. ती बघा मला ना ते आणून देते. हे बघा, तर ह्या वाईप्सने पुसून घेते ती मॅट आणि मग आठवड्याने धुवून टाकते आणि मग ती यूज करते. सो असं चाललं आहे सध्या, कारण का पावसामध्ये सुकत नाही लवकर त्याच्यामुळे. आणि पिल्लूला ते ओपन करून हवे तर ते दिलं, तर ओपन आणि क्लोजचं चालू राहील. तिचं चाललं बघा, हे असं रस्त्यात टाकते आणि पडते मग त्याच्यावरून. आता चालेल तेव्हा. आता जस्ट बनाना खाल्लं आहे 8 वाजता. आता थोड्या वेळाने 9:30ला वगैरे असं भरवेल. आज तिला मी भरडी भरवेल, म्हणजे सॅलेक्स होममेड. अरे एवढा हात नाही घालायचा. पॉज झालं ना, माऊस हातात दिलं. तुला शहाणपट्ट आहे, माझ्या लक्ष पण नाही ते पॉज झालंय. म्हणजे तिला काय हव्या असं की वस्तू आपल्या हातात आणून त्याचा डायरेक्ट टेकवून देते. काय आणि इथे आम्ही खूप दिवसांनी आज स्लायडिंगवर खेळत होतो. खूप दिवसांनी म्हणाल तुम्ही, मोस्टली करून तुम्हाला दिसलेच नसेल. आणि आज तिला ना खूप सारी झोप आलेली 10च्या दरम्याने. सो म्हटलं आता 10च्या दरम्याने नाही, 10च्या आधीच माईट बी आफ्टर बनाना खाल्ल्यानंतर 9 वाजता वगैरे असं. मग तिला थोडंसं खेळवत होती, स्लायडिंगवरती खेळवलं तिला, तर उलटा करून घोडा खेळवलं, बाल्कनीत नेलं, भरपूर काय केलं. आणि तिची फायनली झोप आहे ती घालवली. आणि मग परत ती तिच्या मूडमध्ये आलेली खेळण्याच्या, कारण का 5 नंतर मग तिला लगेच झोप आली, कारण का आज दिवसभरात तिने फक्त एकच नॅप घेतलेली. सो त्याच्यामुळे तिला झोप आलेली. आणि ती स्लायडिंगवर बघताय अगदी, म्हणजे तिला ना असं पुढून उभं राहून चढायचं आहे. आणि आता असं झालं आहे तिची हाईट वाढली आणि स्लायडिंग तिला छोटी पडते. पिल्लूची हाईट आहे ना बाकी बेबींच्या मानाने ना मला खूप मोठी हाईट वाटते तिची, कारण का बिल्डिंगमध्ये वगैरे आमच्या बेबीज आहेत तिच्या एजचेच आहेत, पण पिल्लू ना आमची त्यांच्यावर अशी खूप मोठी वाटते. हाईटमुळे ती खूप मोठी वाटते. पिल्लूची हाईट खूपच आहे. जेव्हा ती बॉर्न झाली ना तेव्हा पण तिची हाईट खूपच होती. सो आता ते स्लायडिंग करून करून मला कंटाळा आलेला, कारण का तिला उचलून ठेवा, सारखं तेच करा. त्याच्यानंतर मग मी घोडावर आली, तिला चेंज केलं, ते पुसलं थोडंसं, कारण का भरपूर दिवस यूज नव्हतं केलं ना त्याच्यामुळे. पण ती आहे ना ह्या घोड्यावरती बसत नाही, तिला ते बसायला आवडत नाही. का माहिती का, ती उभी राहते आणि माझ्याकडे येते. माईट बी ती घाबरत असेल. थोड्या दिवसांनी ती होईल, तिला फक्त स्लायडिंगच आवडते, तर त्याच्यासोबतच ती खेळत होती. खूप टाईम आमचं असं चाललं, हे खेळणं चाललं तिचं. स्लायडिंगवरती मस्त खेळते. इवन आम्ही बाहेर गार्डनला वगैरे गेलो ना तरी ती स्लायडिंगवरती अगदी आरामात बसते. फक्त तिला स्टेअर्सने नाही चढायचं, असं डायरेक्ट चढायचं. सो आता हेच चालू होतं तिचं जास्त.
कधी कधी असं होतं ना, तिची एनर्जी हाय असते आणि आपली ऑलवेज डाऊन असते. ऑलवेज त्यांची हाय आणि आपली डाऊन असते, कारण का त्यांची झोप ती बरोबर पूर्ण करतात आणि आपण काम करून त्यांना खेळवतो, त्याच्यामध्ये आपण खूप सारं दमून जातो. इवन आपली एनर्जी खूप सारी डाऊन होते, पण त्यांची जरा पण होत नाही. खूप दमायला होतं. रात्री झोपलं ना, असं झोपते ना तेव्हा असं झालं. पिल्लूला मी आज होममेड सॅलेक्स बनवलं. गाणं ते लागलं ना, बघते बघा कशी. नाटका पोरग आहे, नाटका. पिल्लूला ना दाढ आलेत, दाढ. पण हे बाजूचे दाढ आले नाही आहेत अजून. दाढ आलेत, 4 आलेत, 4 दिसतात असे. तुम्हाला दाखवलं असतं, दाखवेला तुम्हाला जरासा लाईट दिसला असेल. तोंड हातात, हात तोंडात नाही घालू शकत जास्त, हात वॉश नाही केलेत मी. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता जस्ट पिल्लूला खेळवायला वगैरे आता 10 साडेदहा झाले आहेत. खेळवेल 11:15 10:30 11:15पर्यंत तिला आंघोळ घालेल किंवा 11पर्यंत, आणि आम्ही झोपू. आज पिल्लू आमची 5ला उठल्यानंतर झोपली नाही आहे. सो लेट्स सी. सकाळी लवकर उठणार आहे, रात्रभर झोपणार आहे आमची पिल्लू आज. सो तिला आली आहे झोप ॲक्च्युअलमध्ये, पण अजून नाही झोप होणार. मी थोडंसं तिला हे करते आणि आता तिला आंघोळ घालेल, दूध पियेल आणि मग झोपेल ना. कधीची झोप आली आहे ना, मी झोपून नाही देते ना तिला, झोपून नाही देते. ती येऊन मांडीवरच झोपली आहे माझ्या. तिला कंटाळा आला ॲक्च्युअलमध्ये. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तो सब्जियां दाना खाता मिट्टू मिट्टू मैं करता, फल सब्जियां दाना खाता मिट्टू.